नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोर फूड विथ राहुल या चॅनलमध्ये आपले सरचे स्वागत. आज आपण एक नवीन ठिकाणी आलेलो आहे. अष्टपूर फाटा येथील वाघुली राव रोडला हॉटेल जय तुळजाभवानी स्पेशल मच्छी हाऊसला. तर चला भेटूया आतमध्ये, पाहूया इथं कशी मच्छी भेटते. काय घेतलं होतं ती? कशी वाटली तुला? कशी वाटली मच्छी? काय खाल्लं तू आता? आवडली तुला? हे पाहू शकता किचनमध्ये सगळं एकदम कसं व्यवस्थित केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे किचन लेडीजच्या हातात असलं की मग क्लीन असतं, सगळं तुम्हाला माहीतच आहे. चला दाखवा तुम्ही. ताई नाव काय तुमचं? वर्षाताई मच्छी फ्राय करतायत. कुठलं फ्राय चालू आहे आता? हे कडक चिलाफी. अच्छा. किचन पूर्णपणे तुम्हीच सांभाळता? हे पहा मित्रांनो, मसाले जे आहेत त्यांचे अच्छा, म्हणजे घरगुती मसाले ग्रेव्ही पूर्ण. हे पहा मित्रांनो, हे जे मसाले आता बनवत आहेत तर हे जे काय त्यांचं मसाला फ्राय मच्छी दिली जाते त्यासाठी हे मसाला बनवला जातो. आणि पूर्णपणे त्यांचं घरचंच वाटण आणि मसाले जे आहेत त्यांचे त्या मसाल्यामधूनच ही ग्रेव्ही बनवली जाते. पहा मित्रांनो, आता स्पेशल मच्छी थाळी, रेग्युलर मच्छी थाळीची ऑर्डर चालली आहे. हे कडक फ्राय पण झालेले आहेत नाही का? हे पहा मित्रांनो, चुलीवरती आता रस्सा चालू आहे. पूर्णपणे त्यांच्या घरगुती पद्धतीने हा रस्सा बनवला जातो. त्याचं घट्टपणा पण पाहू शकता तुम्ही. हे काय आपण तुमचं जे ग्रामीण आपण म्हणतो बागवानी पद्धती त्याच टाईपी बनवतो आपण. म्हणजे हे पहा मित्रांनो, आणि कुठलाही आचार्य नाही आहे, पूर्णपणे फॅमिलीचे पूर्ण हॉटेल चालवतात. किचन असेल किंवा बाकरी असेल हे सगळं पूर्णपणे घरगुतीच करतात. आतमध्ये किचनमध्ये पाहिलं त्या ताई होत्या आणि त्यांच्या सासूबाई, म्हणजे पूर्णपणे जे सगळे घरगुतीच लोक, सगळे घरचेच लोक हे बनवतात हॉटेलमध्ये. सगळं भाकरी असेल भाजी असेल सगळं पूर्णपणे घरगुतीच बनवतात. आई भाकरी तुम्ही चुलीवरती करता, रोज किती भाकरी करता साधारण? 500-600 कधी कस्टमर जास्त असल्यावर मग जास्त लागतात. अच्छा, म्हणजे पूर्ण भाकरी तुम्हीच करता दिवसभर? दिवसभर मीच करते. पहा मित्रांनो, आईंचं दिवसभर इथं भाकरी टाकायचंच काम चालू होतं. आणि भाकरी पाहू शकता तुम्ही एकदम नाही का चुलीवरतीच आहे. हे पाहू शकता मित्रांनो, हे पहा पूर्णपणे फ्रेश मच्छी, ताजी मच्छी आहे, जिवंतच आहे अजून नाही का? आणि साधारण अशी 100 ते 150 किलो मच्छी लागते रोज. आणि साईज पण तुम्ही पाहू शकता एकदम बिग साईज मध्ये. मासे कुठून आणतो आपण शेट? बिग वन. भीमाचे. ज्यावेळेस नदीचे नाहीत ना भेटत हा भीमाचे, हा, त्यावेळेस बिग वन. बिग वनचे. अच्छा, म्हणजे आपण भीमाचे पण मासे ठेवतो, हो, आणि बिग कमी पडले किंवा नाहीतर मग बिग वनचे मासे. ह्याच्यासाठी काय काय मसाले वापरले जातात? अद्रक लसूण, मीठ, मिरची पावडर आणि प्रॉन फ्लावर मैदा. ओके ओके, एकदम नॉर्मल मसाले, आलं लसूण पेस्ट, कॉर्नफ्लॉवर आणि मैदान. काय बनवतो त्यात आपण? तवा आळणी. पहा मित्रांनो, तवा आळणीची रेसिपी दाखवतो मी तुम्हाला आता. मसाले एवढेच वापरले तुम्ही एकदम लाईटली? ओके, म्हणजे एकदम सगळं लिमिटेड मसाले. पहा मित्रांनो, एकदम प्रमाणामध्ये वापरलेले आहेत. आणि आळणी मसाला, आळणी तवा चालू आहे. पहा आता तवा मसाला फ्रायचं प्रिपरेशन चालू आहे. तर दिवसभरात सगळ्यात जास्त हे जाणार कुठले फ्राय कुठलं जातं सगळ्यात जास्त? आळणी मसाला.
हे तर त्यांनी मसाले टाकलेले आहेत आणि तेल टाकून पहा मित्रांनो, आता त्यांचा जो स्पेशल मसाला आहे तो टाकून हे मसाला वगैरे ह्याचा दुसरा मसाला जात नाही कुठला. ह्याचा रेडी झाला मसाला. उकळे आले की मग मच्छी टाकून घ्यायची. पहा मित्रांनो, हे पहिले तळून घेतलेले असतात का तेलामध्ये फक्त. पहा मित्रांनो, आता मसाल्यामध्ये मासे टाकले पूर्णपणे उकळे आलेले नाही का. ताई आता किती वेळात रेडी होईल याचा? झालं. ओके, कारण आपण पहिलं डीप फ्राय केलेले नाही. अच्छा अच्छा, हां. त्याच्यात पावर बेसिनमध्ये आता हे आपण काय पार्सल पण देतो का? हो. अच्छा, म्हणजे पार्सल पण आपल्याकडे मच्छी भेटते. हो. हे पहा मित्रांनो, आपण आपल्या दिदीला विचारू आता मच्छी कशी वाटली तिला नाही का. घेतली तिने. बाळा मासे खाले तू? आवडले तुला मासा? मग अशी कसं करत होती तू मासा? तुला आवडलं त्याच कसं करत होती तू? कर ना. कसं लागली? एक नंबर. दादा कसे वाटले मासे तुम्हाला? एक नंबर क्वालिटी. दादा आपलं नाव काय? विकास कसोरे. विकास दादा कसोरे. म्हणून तुमच्या पेपरमध्ये मी आर्टिकल पण पाहिलं होतं. त्यावेळेस मला कळलं की हॉटेल आहे झाल्यानंतर आम्ही ट्राय केलं 2-4 वेळा. तर खरंच खूप छान क्वालिटी आहे. दादा आपण हॉटेल चालू केले किती दिवस झाले साधारण? 3 वर्ष झाले. 3 वर्ष. 3 वर्षापासून आपण एवढ्या सगळ्या व्हरायटी देतो. सगळं आणि किचनमध्ये मी पाहिलं की सगळं तुमचे घरगुती सगळे घरचे लोक आहेत ना? सगळे घरचे बाहेरचे 2 विटर आहेत. ओके, बाकी बाकी सगळे सगळं. आणि हे सगळं मिसेसच करतात का बाहेर? हो, सगळे मिसेस. आणि हे जे मी मसाले पाहिले ह्याचं काय म्हणजे ही जी क्वालिटी किंवा लोकांच्या जिभेवर एवढं रेंगळत आहे ते काय सिक्रेट काय आहे? त्याच्यात सिक्युरिटी काहीच नाही. फक्त आपले जे घरगुती मसाले आहेत ना त्याच्यापासूनच बनवलेले आहेत. ओके, म्हणजे सगळं घरगुती. काहीच नाही. नाही दिसते ना सगळं. आता मी किचनमध्ये पाहिलं ना पूर्णपणे एकदम सोपं आहे सगळं. एकदम कमी मसाल्यामध्येच बनवलं जातं. आणि आता हे कडक मासे सुद्धा जे आहेत ना एकाला लाल कलर दिसतो पण कलर हा नाहीये. हे फक्त मसाल्यांचा कलर आहे. अच्छा, म्हणजे मसाल्याचा कलर आहे. हो. फूड कलर आपण कुठलाही वापरलेला कसलाही नाही. वापरत नाही. फक्त मसाल्यापासून बनलेला हे लाल कलर. ओके. आणि आपल्याकडे आता ह्याचे रेट काय आहे? सगळं एवढं सगळं आपण थाळी पाहतो ह्याचे रेट काय आहे? त्याच्यावर आहेत ना ही साधी मच्छी थाळी आहे हिचे 200 रुपये रेट आहे. ही कडक प्लेट आहे 100 रुपये. ही आळणी आहे ही 100 आहे. ही तवा आळणी आहे ती 120 रुपये. ही आपली रेग्युलर आळणी आहे ही 100 रुपये. आणि रेग्युलर तवा आळणी आहे त्याचा 120 रुपये. अच्छा, त्याची थाळी अजून आली नाही आपल्याला. नाही आता हे एवढं सगळं घेतलं पण म्हणजे स्पेशल नको. आणि हे रेट पण सगळे पाहण्यात एकदम जेमतं नाही. 100 ते 120 रुपयाच्या आतमध्येच हे सगळं रेट आहे. आणि थाळीमध्ये काय अनलिमिटेड रस्सा भाकरी काय? अनलिमिटेड रस्सा भाकरी राईस एका व्यक्तीवरती एक हां मित्रांनो, आपले आता पूर्णपणे आलेले आहे आणि जे रेट पण तुम्हाला सांगलेले आहेत. बाकी तुम्हाला कॉन्टॅक्ट असेल ॲड्रेस असेल हे सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये सांगतच असतो. आणि त्यात आपलं हॉटेल बंद कधी असतं? सोमवार आणि गुरुवार कंपल्सरी सोमवार गुरुवार बंद. आणि संकट चतुर्थी. संकष्ट चतुर्थीला. अच्छा, आणि बाकी आता तुम्ही हे जे आहे व्यवसाय हे जे मच्छीचं आहे आता पाहतोय आपण आता बऱ्यापैकी ग्रेव्हीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये सगळीकडे दिले जातं मच्छी. तर तुम्ही एकदम कन्सेप्टच वेगळं केली. हे कसं सुचलं तुम्हाला हे घरगुती बनवून एकदम? ह्याच्या आधी आपण आधी प्रॅक्टिस केली घरी की आपण ह्याची किती काय केलं तर पोळीचे आपण प्रयत्न केला. आपल्याला जर घरी बनवतो ना घरी जर आपल्याला बनवून व्यवस्थित वाटत होतं त्याच्यावर आपण हळूहळू घेऊन ते मोठं म्हणजे आधी प्रॅक्टिस केली वरतो घरी. आणि मग ते मासे कुठून येतात आपले सगळे? आता याच्यात समजा नदीला जर गावली भीमा नदीला तर नदीचे असतात नाहीतर आपले बिगवन आहेच. बिगवनचे रोजच्या रोज फ्रेश मासे. म्हणजे साधारण डेली आपल्याला किती मासे लागतात? डेली रविवार सोडला ना त्यावेळी 100 किलो रोजचे लागतात. रोजचे 100 किलो. रविवार असेल तर 150 ते 200 किलो कंपल्सरी. रस्ता थोडासा ट्राय करतो आधी नाही का? आपल्याला ट्राय करायचं आहे. मच्छी जर आपल्या पुढं भरपूर आहे आणि कसं होतं
बिमरीचे मासे जर असेल ना तर ते त्याची क्वालिटी वेगळीच असते. बिमरीला प्रदूषण कमी आहे, सगळ्या गोष्टी कमी आहे. आणि काय होतं मुळा मोठा किंवा नदीचे मासे काय जेवले की पाण्यामध्ये भरपूर प्रदूषण आहे, तेव्हा ते माशाला पण क्वालिटी लागत नाही. आणि बिमरीचे मासे पाणी अजून चांगलं आहे, त्याच्यामुळे मासेही चांगले असतात आणि त्याची टेस्टच वेगळी लागते. मासे जर खायचं म्हणलं तर शक्यतो भीमा नदीचेच गोड्या पाण्याचे खायचे असेल. बाकी मग समुद्राचे असेल तर काही प्रॉब्लेमच नाही. रस्सा आपण ट्राय करू. थोडासा लागली तिखट आहे, पण त्रास देणारा नाही आहे. जसं पाहिजे आपल्याला स्वतःला नाही का त्या टाईपचं एकदम परफेक्ट आहे. रस्सा तिखट आहे तर पिऊ शकतो, एवढा पण नाही तिखट, त्याच्यामुळं चालून जाते एकदम नाही का. आणि लिंबू पिळलं तर आणखी छान लागतं. आणि आपण त्यांचे मसाले पाहिले आतमध्ये, नाही का. मी म्हणतो वाटण वाटण वाटण, पण खरंच म्हणजे नाही का वाटण करूनच रस्सा आहे, तोच रस्सा छान लागतो. कारण नुसते जर विकतचे मसाले आणले आणि ते कडून रस्सा केला त्याच्या रस्स्याला कुठली क्वालिटी जाणवत नाही. आता ह्या रस्स्यामध्ये ना पूर्णपणे जाणवतं आहे घट्टपणा आहे. आणि ती जो माशाचं आरोमा असतो तो आरोमासुद्धा जाणवतो याला. पूर्णपणे माशाचा रस्स्याचा फील उतरलेला आहे रस्स्यामध्ये, ते खरंच खूप छान आहे. आता मला बाकीचे मासे पण ट्राय करायचे, मग जास्त काही खात नाही, पण बाकी बरं चांगलं लागते म्हणून खातच राहतो मी, नाही का मी आणखी. तुझा भाऊ जर यायचं असेल ना ते थाळी ट्राय करा, खाण्यावरूनच मी सांगते. अजून तू बाकीचे ट्राय करायचं मला. पण जागरणाचा व्हिडिओ टाकला होता त्याला खरंच खूप छान रिस्पॉन्स भेटला. जवळजवळ 100+ आपल्याला त्याला सबस्क्राईब आले आणि 50,000च्या आसपास त्या व्हिडिओला व्ह्यूज आले. त्याच्यामुळे ना ते व्हिडिओही खूप छान पाहिला तुम्ही. त्याचं शेअर केल्यामुळे त्याला कमेंटसुद्धा आलेलं, तसेच कमेंट करून पण सांगा. पहा मित्रांनो, आपण कडक मासा मी ट्राय करतो, थोडंसं वेगळं काहीतरी. त्यांचा आनंद जो तवा आहे ना तो आपण ट्राय करूया. साईज पहा, पूर्ण अखंड मासा आलेला आहे. थोडी चाळणीची ग्रेव्ही पण घेऊ करून. हे पहा, खरंच छान लागतं. हे पहा, आळणीमध्ये पण मासा एकदम आहे ना मोठ्या साईजचा दिलेला त्यांनी, पाहू शकता. पूर्णपणे आता मॅच झालेला आहे याच्यामध्ये मसाला. हे पहा, त्याचा फ्रेशपणा पूर्णपणे जाणवतो. ते पाहिले मी तुम्हाला दाखवलं मगाशी, ताजेच मासे म्हणजे कापले तरी ते मासे जिवंत होते. ह्या टाईपचे मासे आहेत आणि त्यांचं आळणी ना जास्त अजिबात काही जास्त हे नाही. जसं आपण आळणीचा स्टॉक असतो किंवा दाना पावडर हे जे असतं ना त्या प्रकारचे मासे आहेत. जास्त अजिबात कुठे ओव्हर मासे आहेत, मसाले नाहीत. आणि साईज मोठी असल्यामुळे ना काटे पण कमी असतात. जेवढं मोठा मासा तेवढे काटे पण कमी असतात. माशाचा वास कुठलाच येत नाही, म्हणजे पूर्णपणे फ्रेश मासा आहे. मच्छीला शक्यतो काही काही ठिकाणी वास येतो, इथं कुठल्याही माशाला वास येत नाही, अजिबात स्मेल नाही मच्छीला. आपल्या जो स्पेशल मसाला तवा आहे त्यांचा पूर्णपणे घरगुती मसाल्याचा जो तवा बनला होतो आपण तो ट्राय करणार आहे. पण त्याच्यामुळे ना शक्यतो एकच पीस घेतो आपण. ग्रेव्ही टाकतो बरोबर. त्याच्यामध्ये ना जेवढं ग्रेव्ही दिसते ना तिखट आहे काय हे मी तुम्हाला सांगतो नाही का. आपण तर त्याला थोडीशी भाकर ट्राय करते. कारण तवा आहे ना, जर तुम्हाला नुसते मासे घ्यायचे असेल हळी नाही घेतली तरी चालते, त्याच्याबरोबर तुम्हाला मसाला ग्रेव्ही पण येते आणि हे तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता ह्या माशाला.
ऑसम म्हणजे ना मसाला जर जास्त प्रमाणात असला ना आता ओव्हर मसाला पुढं वाटत नाही का काय जास्त मसाला असला की ते जे माशाचा फील आहे ना तो फिरच नाही बरोबर तसं काहीच नाही अजिबात जरी मसाला भरपूर असला ना तरी मासे खातो हे जाणवतं ते शिजत पण एवढे भारी आहे ना आणि त्यांनी ते डीप फ्राय केले ना थोडेसे त्याच्यामुळे आजपर्यंत त्याला मसाला पूर्ण आहे ना त्याला भिजलेला असतो आधी थोडंसं डीप फ्राय करून घेतात ते त्याच्यामुळे माशाला आहे ना पूर्णपणे मसाला तो मॅच होतो आता एवढे सगळं आपल्या पुढे दिलेले आणि ट्राय तर करावं लागणार आहे असं आपण त्यासाठी कडक मासे नेहमी ट्राय करत जातो ते मागं ठेवलेले आहेत गोड्या पाण्यामध्ये ना भरपूर प्रकारचे मासे येतात रहू येतो कटला येतो खवले मासे येतात पण जास्त करून आता सध्या आहे ना हॉटेलला चिलापी मासा जास्त असतो कारण काटे नाही लहान मुलांना पण खायला येतात सगळेच मासे नाही का सगळे खाऊ शकतो आपण आणि त्यात चिलापी मासा हा सध्या एकदम आहे ना खाण्यासाठी खरं स्टॉपला आहे म्हणजे कुठलेही काटे नाही गोड्या पाण्याचा चिलापी मासा जास्त हॉटेलला चालतो जे मल्लव समाजाचे जे हॉटेल आहे ते बागवानी पद्धतीने एकदम पारंपरिक पद्धतीने केले जाते आणि रेसिपी पण त्यांनी काय असं पुढं हॉटेलला जास्त जायची दिली नाही घरगुती पुढं ती रेसिपी हॉटेलला वापरतात त्यांचा आळणी जो तवा आहे तो तवा फ्राय जे आळणीचं ते आपल्याला ट्राय करायचं आणि नंतर सांगायचं तुम्हाला मी यातलं बेस्ट कुठलं आहे किंवा ॲव्हरेजमध्ये कुठलं आहे मी तुम्हाला सगळं सांगेल जिथं आल्यावर कुठली मच्छी फ्राय घेतली पाहिजे किंवा नाही घेतली पाहिजे नाही का हे पहा आळणी तवा पीस पाहू शकतो पीस सगळं एकदम मोठं मॉडेल आहे त्याच्यावर मलाच आज लोड होतं असं मला वाटतं पण खरंच खूप छान आहे आत्तापर्यंत जेवढे आपण मासे ट्राय केले ना खरंच बेस्ट होते त्यांचे आणि प्रत्येकाचे मसाले वेगळे आहेत करण्याची पद्धत वेगवेगळी असते त्याचे आहे त्यांचं आणि तो फ्राय पहा म्हणजे आधी डीप फ्राय केले मग थोडंसं त्याच्यात नॉर्मल क्रिस्पीपणा पण आहे तो एकदम नाही कसं वाटत नाही की गिळ वाटत नाही पाहू शकता तुम्ही ते पहा आणि लसूण हळद नाही त्यांनी जे वापरलं ना पूर्णपणे जाणवलं म्हणजे पूर्वी आपण घरी कसं खायचो आळणीमध्ये तळून फक्त त्याप्रमाणे आणि त्यांनी त्याला जे दाणा पावडर किंवा जे वरून कोथिंबीर वापरली ना त्याने ते वेगळं थोडंसं आणखी बेस्ट जाणवते परत एकदम आज मला कळालं तुळजाभवानी मला आज खरंच कळालं की का एवढी क्वालिटी किंवा का त्यांना एवढं कस्टमर नाव घेतात नाही का खरंच क्वालिटी माशामध्ये नॉर्मल थोडंसं जो नॉर्मली खारटपणा आहे तो थोडंसं जाणवतो तवा फ्रायला त्याच्यामुळे ती क्वालिटी आणखी नेक्स्ट लेवलला जाते म्हणजे काहीच नाही केलं तुम्ही मासा घेतला आहे आलं लसूण पेस्ट वापरून हळद मीठ वापरून त्याला फक्त तवा फ्रायमध्ये केलेले तव्यामध्ये फ्राय केलेले हे त्या टाईप एकदम ऑथेंटिक किंवा ग्रामीण टाईपची जी चव म्हणतो ती ह्या तवा फ्रायला आहे याच्या आधी आपण जे दोन व्हिडिओ टाकले आपल्या चॅनलवरती ना त्याला खरंच खूप छान रिस्पॉन्स दिला मित्रांनो आणि कमेंट पण खूप छान येत आहेत त्याच्यामुळं आणखी आपण वेगवेगळ्या हॉटेलला आणखी आपण आता शूट कंटिन्यू करतच राहणार आहे जे काही आपल्या आसपास एरियामध्ये जे काही कुठले खरंच छान हॉटेल आहेत ज्यांची खरंच खूप छान क्वालिटी आहे म्हणजे काय तुम्हालाही आणखी चांगले हॉटेल मला सजेस्ट करता येईल खरंच खूप छान क्वालिटी आहे म्हणजे आपल्या आहार पद्धतीमध्ये ना मच्छी पण खूप पूर्वीपासून चालत आलेलं आहे तेव्हा नदीच्याकडे जा एरिया असतो आणि पूर्णमध्ये जे आपले बागवान समाजाचे लोक आहेत ते आपल्या इकडे आहेत त्याच्यामुळं
मच्छी हा मुळात आहे ना आहारामध्ये खूप प्राचीन पदार्थ आहे आणि एकदम सिंपल पद्धतीने केला जातो रेसिपी, तेवढाच तो छान होतो. आता आपण ट्राय करू त्यांचा जो आहे ना मसाला जो दिसतोय मला ना, हा थोडासा वेगळा मसाला हा जरा मला थोडासा वेगळा वाटतो. आपण ट्राय करू कारण ह्याच्यामध्ये मला आहे ना जो कांदा लसूण मसाला किंवा जो मसाला आहे ना तो दिसतोय. आपण ट्राय करूया थोडंसं चटपट टाईप वाटतं. मसाला ट्राय करू आपण याचा आधी फक्त थोडंसं नाही का. आज जरा तुम्ही माझं ताट जास्त थोडंसं बघितलं असेल तर एकदम आस्त वाटते, पण मच्छी पण तेवढ्या व्हरायटीमध्ये होती आणि सगळी ट्राय करून सांगायची होती त्याच्यामुळे नाही का. त्याच्यामध्ये त्यांनी कांदा लसूण मसाला जे वापरले ना तिखट मसाला वापरलेला तरी पण थोडंसं चटपटपणा लागतं या मसाल्यामध्ये नाही का. थोडंसं टँगिनेस मला पण आहे. थोडंसं नॉर्मल ज्याला कोणाला तिखट खायचं असेल ना तर हा जो फ्राय आहे ना त्यांना नक्कीच सांगा. नॉर्मल तिखट आहे, टँगिनेस पण आहे. आपण हे जे सगळे खाली ना मासे त्याच्यामध्ये सगळ्यात वेगळा हा लागतो आपल्याला. कांदा लसूण मसाल्याचा फील पूर्णपणे जाणवतं. थोडंसं तिखट लागतं, जास्त तिखट नाही, टँगिनेस पण आहे. चला मी पीस पूर्ण संपवतो आणि मग आपण शेवट काय करूया. कडक मसाला जो रेग्युलर प्रत्येक हॉटेलमध्ये भेटतो तर ही जी फ्राय आहे मसाला ही आत्ता पण तवा मसाला हा जो आहे ना हा आपण पुढेच ट्राय केला होता. पहा मित्रांनो हा जो मसाला तवा फ्राय आहे ना आम्ही पहिल्यांदाच कुठल्या तरी फिश हॉटेलमध्ये ट्राय केला आहे. एकदम वेगळा लागतो, तिखटपणा टँगिनेसपणा एकदम लेवल आहे. सगळ्यात बेस्ट मला तर हा आवडलेला आहे. आणि तसं सगळे मासे ट्राय करून झाले. जो रेग्युलर प्रत्येक हॉटेलला भेटतो ते कडक मसाला फ्राय आणि कडक फ्राय मसाला पण नाही कडक फ्राय. हे जे याचा कलर जो आहे ना तो कुठलाही फूड कलरने आलेला नाही, मसाल्याचाच कलर आहे नाही का जाणवतं. आणि चालेल कारण मग आवाज पण थोडा कमी असेल. कडक पण छान आहे, जास्त काही कडक नाही, एकदम नॉर्मल बाहेरून कडक आणि आतून एकदम सॉफ्ट आहे की जेणेकरून तो फील पण जाणवतो आपल्याला नाही का कडक मच्छीचा. आणि मसाले पण एकदम 3 ते 4 मसाले, ओव्हर मसाले नाही कुठले काही नाही. पीसची क्वालिटी पण पाहू शकता एकदम मोठा लिहिली पहा एकदम नाही का आतमध्ये खूप सॉफ्ट आहे. आपण सगळं मच्छी फ्रायमध्ये ट्राय केलं, थाळी ट्राय केली. जर तुम्ही जर म्हणतो मासे खायला आले असेल म्हणजे भाकर बिकर काय नाही तर नक्की या प्लेटच ट्राय करा. आणि तुम्हाला पूर्ण जेवण करायचं असेल तर मी थाळी घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे तुम्हाला मसाल्या मसाल्यामध्ये पीस होतं, कडकमध्ये पण पीस होतं. हे झालं तुम्हाला जेवायचं झालं नुसतं जर फ्राय खावायची असेल तर मग तुमच्याकडे भरपूर ऑप्शन आहे. तर त्यात यांचं जे आहे ना हे जो गोल्डन थम्सअप म्हणून आपण त्यांचा तवा मसाला फ्राय साठी गोल्डन थम्सअप आहे. आणि जर त्याच्यानंतर तुम्ही घेत असेल त्या आळणी तवा मसाला पण घेऊ शकता किंवा आळणी फ्राय पण घेऊ शकता. आणि जसे मागच्या पोलीस व्हिडिओसाठी तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला आहे. तर ह्या पण व्हिडिओ पहा, आवडलं कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या दोन्ही व्हिडिओला 100+ सबस्क्राईब झाले व्हिडिओला. पाहू आता या व्हिडिओला आपल्याला किती सबस्क्राईब भेटत आहे पाहू. चला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची भाकर वगैरे सुद्धा जी मिळते भाकरसुद्धा तुम्हाला चुलीवरची मिळणार आहे. बाजरीची भाकर तुम्हाला या ठिकाणी खायला मिळते. त्यांची जी सेवा आहे उत्तम सेवा आहे, म्हणजे अगदी पोट भरलंच असं नाही तर मनसुद्धा भरतं आणि सुंदररित्या ते आपली सर्विंग करतात. आणि जाताना एक वेगळा आनंद आपल्या मनावर असतो. पोटही सुखी असतं आणि मनही सुखी असतं. आत्ता काय घेतलं होतं तुम्ही?
आता आम्ही आळणी घेतलेला आहे सध्या, रस्सा घेतलाय, जरा भाकरी वगैरे घेतल्या. आळणी कसं वाटलं तुम्हाला आता? एकदम सुंदर आहे.